आणि आताची एक मोठी बातमी बघूयात। मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडलेली आहे। मिटकरींनी राज ठाकरे यांच्यावरती टीका केली होती आणि यानंतर मनसेचे कार्यकर्ते मनसैनिक आक्रमक झालेले आहेत आणि अमोल मिटकरी यांची गाडी फोडण्यात आलेली आहे। रायगडमधली ही घटना असल्याचं समोर आलेलं आहे। तर ही काही दृश्य आपण बघतोय। मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडल्याची माहिती आता समोर आलेली आहे। हॅलो हो अमोल मिटकरी यांच्या विरोधामध्ये मनसेचे कार्यकर्ते आणि मनसैनिक हे आक्रमक झालेले दिसले। रायगड परिसरामधली ही घटना असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावरती टीका केलेली होती आणि ही टीका कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे आणि यानंतर आता मनसैनिकांनी ही गाडी फोडलेली आहे। या प्रकरणाची अपडेट घेऊयात। अकोल्यामध्ये ही सगळी घटना घडल्याची माहिती समोर आलेली आहे आणि अकोल्यामधले आमचे प्रतिनिधी उमेश अलोने आपल्या सोबत जोडले गेलेत। उमेश, काय अधिकची माहिती आहे? यामिनी, अकोल्याच्या जिल्हा शासकीय जे विश्रामगृह आहे तिथे हा प्रकार झालेला आहे। अमोल मिटकरी एका बैठकीसाठी तिथे आलेला असताना मनसेची एक बैठक तिथे सुरू होती आणि काल जे अजित पवारांनी राज ठाकरेंवर वक्तव्य केलं त्यानंतर अमोल मिटकरींनी ज्या पद्धतीनं त्यांना उत्तर दिलं होतं त्यानंतर मनसैनिकांमध्ये एक असंतोष होता आणि त्याचा जो उद्रेक आहे त्यांची गाडी जी आहे गाडी फोडण्यात आलेली आहे आणि ज्या रूम मध्ये अमोल मिटकरी बसले होते त्या रूम मध्ये त्यांच्यावर ही आताची दृश्य आपण बघतोय। अकोल्यामधला हा सगळा प्रकार आता समोर आलेला आहे आणि राज ठाकरे यांनी टीका केल्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। मिटकरी यांनी टीका केल्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि आता मिटकरी यांची गाडी सुद्धा फोडण्यात आलेली आहे। सध्याची ही दृश्य आपण बघतोय। अमोल मिटकरी यांच्यावरती हल्ला करण्याचा सुद्धा प्रयत्न मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला अशी माहिती आपल्या प्रतिनिधींनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे। सध्या अमोल मिटकरी हे सुरक्षित असल्याचं आपण बघतोय। अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवरती केलेल्या आक्रमक अशा टीकेनंतर आता मनसैनिकांनी ही गाडी फोडल्याची घटना दिसते। तर या गाडीची सुद्धा दृश्य समोर आलेली आहेत। याच गाडीमधून अमोल मिटकरी हे प्रवास करत होते आणि त्याच दरम्यान त्यांच्यावरती मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचं दिसतंय। मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली आहे। अकोल्यामध्ये झालेली ही सगळी घटना आता कॅमेरामध्ये सुद्धा कैद होताना दिसते। हीच ती गाडी आहे ज्यामधून अमोल मिटकरी हे प्रवास करत होते। अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावरती टीका केलेली होती। राज ठाकरे यांना त्यांनी सुपारीबाज असं म्हटलं होतं आणि साहजिकच ही टीका आता मनसेच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आणि त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते चिडलेले आहेत, संतापलेले आहेत आणि या संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्यावरती झालेल्या टीकेच्या नंतर आता अमोल मिटकरी यांची गाडी फोडली आहे। अकोल्यामधली ही सगळी दृश्य आपण बघतोय। अमोल मिटकरी यांच्यावरती मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा सुद्धा प्रयत्न केला असा आरोप केला जातोय। सध्या अमोल मिटकरी हे सुरक्षित असलेले आपण बघतोय। दादा बोला काय? मी आज आता सध्या अकोला शासकीय विश्रामगृह इथे आहे। लोकांच्या समस्या ऐकण्याकरता मी दुपारची 2 वाजताची वेळ ठरवली होती। इथे मला आता माहिती पडते माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून की पक्षाच्या म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही लोक असे बाहेर उभी होती आणि त्यांनी कोण्या महिलेला पुढे करून माझ्या गाडीवर दगड मारला आणि आमच्या पोरांनी पण त्यांना तसंच प्रत्युत्तर दिलेलं आहे। मी सदर बाब ही अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या कानावर टाकलेली आहे आणि तात्काळ ज्यांनी ही गुंडागर्दी केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात त्यांना विनंती पण केली। आता कायदेशीर प्रोसेस सुरू आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न होता? नाही, आता अशा मागून येऊन हल्ला करणारी लोक ही काही मर्द म्हटल्या जात नाही, हे नपुंसक लोक आहेत। जीवे मारण्याचं असलं तर समोरासमोर येऊन त्यांनी खेटलं पाहिजे। मी माझ्या कामामध्ये बसलेलो आहे इथे शेतकऱ्यांच्या कामासाठी, पण सातत्यानं अशा प्रकारे त्यांनी मी काही चुकीचं बोललो नाही। त्याच्या नेत्याबद्दल बोलल्यानंतर त्यांना एवढा पुढं येत असेल तर त्यांनी समोरासमोर वैचारिक चर्चा करावी। त्याच्यामुळे हल्ला करणं किंवा हे म्हणजे तोडधाड किंवा अशा पद्धतीची गुंडागर्दी महाराष्ट्रात मोगलाई लागलेली नाहीये। महाराष्ट्रात एक लोकशाही आहे, त्याच्यामुळे मी अशा हल्ल्या पल्ल्याला घाबरत नसतो।
काय या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी कोणाशी बोलणं झालं? आणि याविषयी बोलूयात. आमचे प्रतिनिधी वैभव परब आपल्या सोबत आहेत आणि मनसेचे संदीप देशपांडे त्यांच्या सोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, काय नेमकी मनसेची प्रतिक्रिया या सगळ्या एकूणच घडलेल्या घटनेच्या नंतर? यामिनी, अमोल मिटकरींची गाडी असेल किंवा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असेल, मनसे आता हळूहळू पुन्हा एकदा बॅक टू पॅव्हिलियन म्हणजे आक्रमक रूपात आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं कारण आहे विधानसभा निवडणुका. आपल्यासोबत संदीप देशपांडे आणि संतोष दुरी दोघं देखील आहेत. अमोल मिटकरींची आपल्या कार्यकर्त्यांनी गाडी फोडली आहे, हे तुम्हाला योग्य वाटतंय का? जर फोडली असेल तर त्या महाराष्ट्र सैनिकांचा अभिमान आहे. आम्हाला काही चुकीचं केलं नाही. तोंडाला येईल ते जर बडबडणार असतील साहेबांबद्दल तर मग त्याचे परिणाम भोगावे लागते. म्हणजे पुन्हा एकदा मनसे महाराष्ट्रात खळखट्याक सुरू? पुन्हा एकदा नाही, आम्ही कधीच सोडलेलं नव्हतं. आम्ही जेव्हा आक्रमक होतो तसेच आक्रमक आहोत. आमच्यात काय बदल नाही झालेला आहे. अमोल मिटकरी म्हणतात विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे, येऊन बोललं पाहिजे, संवाद साधला पाहिजे. कोणाबद्दल आपण बोलतोय तुम्हाला रिस्पेक्ट करून बोलता आलं पाहिजे. तुम्ही वाटेल ते बोलवाल साहेबांना, सुपारी आणि हे ते, त्याचे परिणाम भोगावे लागतील. आता राज ठाकरेंच्या या विरोधात म्हणजे यापुढे कोण बोललं तर तुम्ही अशीच भूमिका ठेवणार? कसं आहे, कोणाला तिथल्या महाराष्ट्र सैनिकांना जास्ती राग आला असेल, समोर दिसला असेल, फोडली असेल गाडी, ठीक आहे, जे केलं ते केलं, स्वागत आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. जर ते आमचे महाराष्ट्र सैनिक असेल तर निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे त्यांचा. संतोष दुरीजी, तुम्ही देखील आता वरळीमध्ये राडा करून आलेला आहे, धक्काबुक्कीचे व्हिडिओ आम्हाला सबसेल पाहायला मिळतात. या वर्तणुकीचं तुम्ही देखील स्वागत करताय? नाही, कसं झालं आहे की इलिगल स्ट्रक्चर जर तिकडे बांधत असतील, तिकडचे स्थानिक रहिवासी जर त्याला विरोध करत असतील आणि स्थानिक रहिवाशांच्या बाजूने जर आम्ही उभे राहिल्यानंतर काही गुंड येऊन आम्हाला जर धक्काबुक्की करत असतील तर आम्ही हातात बांगड्या नाही भरल्या हो. हां, तुम्ही मगाशी आता यांना बोललात की तुम्ही शांत झालेला आहात, आता परत तुम्ही आम्ही आहोत रस्त्यावरची लढाई खेळणार आहे आणि रस्त्यावरची लढाई लढणार. म्हणजे तुम्ही आता यापुढे पुन्हा एकदा खळखट्याक चालूच राहणार? वरळी जर चुकीचं करत असेल, बघा तुम्ही नको त्या गोष्टीमध्ये हे करू नका. चुकीच्या गोष्टी जर होत असतील ना तर त्याला आमचा पूर्णपणे विरोध असेल. याच्या संदर्भात तुम्ही पत्रव्यवहार केलेला होता? नाही, पत्रव्यवहार आम्ही तिकडे अधिकाऱ्याला बोलवलं, त्यांनी लागलीच तिकडे जे काम चाललेलं ते अधिकाऱ्यांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी ते काम थांबवलं. आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं की 2 दिवसामध्ये आम्ही ते स्ट्रक्चर तोडू म्हणून. त्याच्यानंतर जर हे गुंड येऊन आम्हाला जर धक्काबुक्की करत, आम्ही हातात बांगड्या नाही भरल्या. नेमकं कोणी उभं केलंय, कोणाच्या निधीतून कोण करणार हे उभाटा? आता ते बोलत होते आमदार निधीमधून केलंय म्हणून. तिकडचे जे शिवसैनिक होते, ते आलेले जे सोकॉल्ड शिवसैनिक होते, त्यांनी सांगितलं की आम्ही आमदार फंडातून करतोय म्हणून. आमदार फंडातून असं इलिगल स्ट्रक्चर उभं राहू शकतं का? तिकडे एक पूर्वी असं शेड होती जिकडे कट्टा आहे, वयस्कर लोक बसतात, म्हणजे ज्येष्ठ नागरिक कट्टा म्हणून तिकडे हे केलेलं. त्याला आता पूर्णपणे चारी बाजूने भिंती केल्यात, त्याला ग्रिल वगैरे लावली, दरवाजे लावलेत, वरती प्रॉपर स्लॅब टाकला. त्याची उंची जवळजवळ 14 ते June 2024 equally in the urban areas on the me it was as per the government report it was 6.3 but where is and in June it has increased to 9.3 so that employment problem is increased. तर आपण बघतोय राज ठाकरे यांना अमोल मिटकरी यांनी सुपारीबाज म्हटलेलं होतं आणि त्याच्यानंतर अकोल्यामधली ही घटना आहे. अमोल मिटकरी यांची गाडी आता फोडण्यात आलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.